न्यूज 18 लोकमतमध्ये सुरुवातीला बातमी दोन माजी मुख्यमंत्र्यांमधल्या पलटवाराची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र टाकले। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्य प्रदेशच्या वीज बिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात साधला। राज्य सरकारने वीज बिल माफी करावी असं आव्हान ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय। दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। काहींना जनाची आणि मनाचीही लाज नसल्याचं ट्विटमधून फडणवीसांनी म्हटलंय। 2019 ते 2022 या मधल्या काळात शेतकऱ्यांप्रतीचा पोकळा कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। सरकारचं मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीने विजेची बिलं वसूल केली जात आहे। महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना। मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत। करा वीज बिल माफ करा, महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहूयात। त्यांनी असं म्हटलंय, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही। 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवला। यानंतर बघूयात की देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांप्रतीच्या कळवळ्याची आठवण करून दिली आहे। पाहूयात। त्याची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे, हे मी मान्य केलेलंच आहे। माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे आणि ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये, ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। राज्याचा अवमान होत असतानाही सरकार का गप्प आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। राऊतांचा हल्लाबोल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार पलटवार केला। खासदार संजय राऊतांनी त्यांचा दांडपट्टा पुन्हा सुरू केलाय। यावेळी संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात आंदोलन पेटलं। राजकीय पक्ष आणि संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध केला। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असंबद्ध बडबड थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। महाराष्ट्रातील गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचं वक्तव्य बोम्मईंनी केलं, त्यावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला। मात्र राज्याच्या अस्मितेवर घाला घातला जात असतानाही सत्ताधारी गप्प असल्यानं संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। राज्यपालांच्या बाबतीत सरकार चुप्प बसलंय, शिवाजी महाराजांचा अपमान करून। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर सांगली खेचून घेण्याची भाषा केली महाराष्ट्रातून, तरी सरकार तोंड शिवून बसलंय। आणि आता रामदेव बाबासारखे भारतीय जनता पक्षाचे महाप्रचारक हे महिलांविषयी असे अभद्र उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलं आहे। या सरकारची जीभ कुठे गहाण ठेवली आहे का दिल्लीला, एवढंच मला पाहायचं आहे। राज्य सरकारवर दिल्लीचा दबाव असल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊतांच्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याच वेळी स्पष्ट शब्दात भूमिका घेण्यात आली होती याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून दिली। एखादा सुसंस्कृत स्वतःला संपादक म्हणणारा व्यक्ती आणि एखादा खासदार असणारा व्यक्ती दुसऱ्या एका माजी खासदाराला शिवी घालताना कुठची शिवी ठेवली नव्हती, पण त्याच्यावर मात्र कुठचा राजीनामा मागण्याची वेळ येत नाही। आणि ही परिस्थिती महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुम्ही काय बोलताय काय करताय याच्या बाबतीत सर्व लोक बघतायत। तुम्ही आतापर्यंत मला वाटत होतं की तुम्ही कमरेपर्यंतच खोलात गेलाय,
मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलनाचा भडका उडालाय. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी आणि बसवराज बोम्मईंच्या वक्तव्यानंतरही आंदोलनाचा वणवा पेटला. महापुरुष आणि महाराष्ट्राच्या नागरिकांची अस्मिता जोडलेली आहे, त्यामुळे नेत्यांनी त्याविषयी काळजी घेतली तर राज्यात शांतता नांदेल, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूया. शिवसेना भाजपची राज्यात 25 वर्ष युती होती. ही युती दोनदा तुटली, तर अजूनही दोन्ही पक्षाचे नेते युतीमुळे आपल्या पक्षाचं राजकीय नुकसान झाल्याचा दावा करतात. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. युतीत 25 वर्ष सडली. आमची 25 वर्ष सडली. अंबादास दानवेंची खंत. 25-30 वर्ष आमच्या बापाला लढवलं भेटलं नाही. शिवसेनेमुळे भाजप वाढली नाही. रावसाहेब दानवेंचा दावा. दोन दानवेंचं पहिल्यांदाच कोणत्या तरी मुद्द्यावर एकमत झालं. युतीमुळे आपल्या पक्षाचं नुकसान झालं असं दोघांनाही वाटतंय. युतीमुळे 25 ते 30 वर्ष पक्षातल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली नाही. या मुद्द्याकडे रावसाहेब दानवेंनी लक्ष वेधलं. रावसाहेब दानवे एवढ्यावरच थांबले नाहीत. उद्याच निवडणूक आहे असं समजून कामाला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. आणि जागा द्याव काय आता कोणी संगच नाही आपल्याला, आपण एकटेच येत नव्हता. जागा द्यायचं राहिलं काय? तयारीला लागा. शिवसेनेसोबतची युती भाजपला मारक ठरल्याचा मोठा आरोप रावसाहेब दानवेंनी केला. पार्टी वाढत नाही असं बोर्डीकर साहेब म्हणते. वाढल कशी? 25-30 वर्ष आमच्या बापाला लढवलं भेटलं नाही. ना झेडपी मेंबर, ना पंचायत समिती मेंबर, ना आमदारकी, ना खासदारकी. पार्टी वाढन कशी? पक्ष वाढला नाही ही खंत जशी भाजपला आहे, तशीच खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही आहे. भाजप सोबत युती नसती तर जास्त जागा लढवून पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असता, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं. आमची 25 वर्ष सडली. कारण ज्या वेळेस शिवसेना भाजप एकत्र होते, आज भारतीय जनता पार्टीची स्थिती काय होती या महाराष्ट्रात, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या विचार आधीच उत्तर दिलेलं आहे की 25 वर्ष युतीत आमची सडली. शिवसेना भाजपनं 1995 ते 1999 आणि 2014 ते 2019 अशी 10 वर्ष राज्यात सत्ता उपभोगली. याशिवाय अनेक महापालिका, झेडपी, नगरपालिकेत हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे विविध पदं भूषवत होते. मात्र आता युती तुटल्यानंतर दोघांनाही एकमेकांमुळे पक्ष वाढला नाही हा साक्षात्कार झालाय. आता हा साक्षात्कार म्हणायचा की राजकीय वास्तव, हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरचा विशेष रिपोर्ट असा आहे की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीत असतानाच उद्धव ठाकरेंनी चिखलीत सभा घेतली. उद्धव ठाकरेंच्या याच सभेवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. सत्तारांच्या याच टीकेचा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत जोरदार समाचार घेतला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या सभेवरून सत्तारांचे वार. भर सभेत ठाकरेंचे सत्तारांवर प्रहार. अब्दुल गट्टार नाही, मुद्दामून बोलतोय. सत्तारांचा थेट गटार म्हणून उल्लेख. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व नाही, हे बाळासाहेबांचे विचार हे असले फालतू आणि सडके विचार बाळासाहेबांचे नव्हते. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली. सत्तांतराच्या नंतर मुंबई बाहेर पहिल्यांदाच बुलढाण्याच्या चिखलीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पण उद्धव ठाकरे यांच्या या सभेवरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मात्र त्यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केलाय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सभेवरून ठाकरे यांना चिमटा काढला. सर्व नेत्यांनी बाहेर जायला पाहिजे, लोकांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे त्यांनी त्याचा सर्व पश्चाताप होत असेल त्यांना का आपल्याकडून इतके 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार काऊन फुटले, त्याचं मूल्यमापन करणं आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण एक बारीकाईंची काय चुकलं त्यांचा त्याचा अभ्यास करायला चालले असेल मला असं वाटतंय. पण हेच काम पहिले झालं असता तर इतकी वाईट परिस्थिती आली नसती. पण अब्दुल सत्तार यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अक्षरशः तुटून पडले. वाटतं हे अब्दुल सत्तार
उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा व्हावी म्हणून 4 वेळेस त्यांच्यासमोर लोटांगण घालत होते, नाही तर माझा पराभव होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत होते. होईल ना होईल त्याच्यात मी जात नाही, परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा मिळावी म्हणून मला असं वाटतं, मला आजही तो प्रसंग आठवतो की मोठ्या मुश्किलीनं उद्धवजींचा दौरा बदलून सिल्लोडला सभा घेतली होती आणि तेच आज नमक हरामपणा करून उद्धवजी ठाकरे साहेबांविषयी बोलतात. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काही या विषयात बोलता नाही येणार. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर वार करत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सत्तार यांच्यावर जोरदार प्रहार केला. अब्दुल गट्टार, नाही मी मुद्दामून बोलतोय, हे नुसतं आता सोडून देण्याची वेळ नाहीये. त्यांनी सुप्रिया सुळेचा अपमान केला, ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही टीका करा, पण शिवी देता. मी मुख्यमंत्री असतो तर कोणी जरी महिलेचा अपमान केला असतं तर लात मारून घालून दिला असतं, जसं मी एकाला घालून दिला होता. उद्धव ठाकरे यांनी चिखलीतल्या सभेत शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ले चढवले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापासून पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्याचा त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटणार हे निश्चित. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेतला संघर्ष तापायला एक नवा मुद्दा मिळालाय. चिखलीमधून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या गुवाहाटी दौऱ्यात भाजपचेही 2 नेते सहभागी झालेत. आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा गुवाहाटी दौरा, भाजपचे 2 नेतेही शिंदेंच्या समर्थकांसोबत. रवींद्र चव्हाण, मोहित कंबोजही गुवाहाटी. दौरा भाजप पुरस्कृत, ठाकरे सेनेचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह पुन्हा एकदा गुवाहाटीत दाखल झाले. पण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या या गुवाहाटी दौऱ्यात भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मोहित कंबोज हे दोघेही गुवाहाटीत पोहोचले. चांगलं वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि यानंतर सुद्धा महाराष्ट्रावरती असणारी अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना योग्य प्रकारे सोडवणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री यांचा इथे आम्ही त्यावेळेला आलो होतो. इथल्या या देवीवरती श्रद्धा आहे. खरं तर रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, पण त्यांच्यासोबत मोहित कंबोजही गुवाहाटीत पोहोचल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरच निशाणा साधलाय. भाजप पुरस्कृतच मिंदे सरकार आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन काय नाहीये. श्रद्धेचा बाजार आपण शब्द घेतो मंत्रिपदाच्या, तुम्हाला श्रद्धेचा बाजार नाही म्हणता येणार आणि तुम्ही तिकडे काय करायला जाता हे आता जगाला कळायला लागलेलं आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य न केलं बरं. महाराष्ट्राच्या हिताचं काय करताय? उद्योग तर पळाले, शेतकरी उद्ध्वस्त आहे, ते राहिलं बाजूला. आम्हाला सुरक्षित ठेव, त्यासाठी रेडा. एकंदरीतच राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकांसह गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला आलेत. पण त्यांच्या या दौऱ्यात भाजप नेतेही आल्यानं विरोधकांकडून यावर निशाणा साधला जातोय. त्यामुळं या आरोप प्रत्यारोपांच्या सामन्यात पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात, वकील गुणरत्न सदावर्तेंवर सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी निघाले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. तर शाईफेक झाल्यानंतर सदावर्तेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली आहे. गुणरत्न सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करत घोषणाबाजी केली. सदावर्ते सोलापूरमध्ये सीमा प्रश्नावर बोलत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सोमनाथ राऊत या कार्यकर्त्याने खिशातून शाई काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसंच काळे कपडे दाखवून निषेध केला. या शाईफेकीनंतर गुणरत्न सदावर्ते चांगले संतप्त झाले. शाईफेक संभाजी ब्रिगेडनं केली आणि सदावर्तेंनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर तोफ टाकली. उद्धव ठाकरे
यांच्या पिल्लावळांना ही संवाद यात्रा जी आहे ही आता सळो की पळो करून सोडलेलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून त्यांना माझा डायलॉग होऊ द्यायचा नाही. छत्रपती शिवरायांचे आम्ही खरे वारसदार मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही वारसदार मावळे. आज संविधान दिनी अशा प्रकारे काही लोकांना सोडून आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगळा मराठवाडा करण्याची भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतला. गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता, याची आठवण संभाजी ब्रिगेडनं करून दिली. महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, त्यासाठी आक्रमकपणे विरोध करू असं संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं. संभाजी ब्रिगेडची चळवळ अनेक महाराष्ट्रात जिवंत आहे आणि त्यांचं ही स्वप्न कधीही पूर्ण करू देणार नाही. आणि मराठा आरक्षणाला सुद्धा पाठीमागणं त्यांनी त्यांची गुण उधळलीच होती. मराठा आरक्षणाला विरोध केला. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न का करताय तुम्ही? जर ही संविधानाला मान्य नाही आणि संभाजी ब्रिगेड त्यांचं ही स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही, तर महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आंदोलन करेल, एवढंच चॅलेंज देतो सदावर्तेला. मराठा आरक्षण आणि संयुक्त महाराष्ट्र हे दोन्ही धगधगते प्रश्न आहेत. महाराष्ट्राचे तुकडे होण्याची भाषा राज्यात सहन केली जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली. आता गुणरत्न सदावर्ते कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. पुढे बघूया, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष लोटली, मात्र अजूनही आपण काहीही धडा घेतलेला नाही. CSMT-वरील सुरक्षा यंत्रणा बळकट होण्याऐवजी ढिसाळ झाल्याचं चित्र आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणी आजही तितकंच असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. पाहुयात सुरक्षा यंत्रणांचा हा रियालिटी चेक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हे मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची असलेली ही यंत्रणा धुळखात पडली. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात CSMTला टार्गेट करण्यात आलं होतं. इथं बेछूट गोळीबार करून दहशतवाद्यांनी अनेक प्रवाशांचे प्राण घेतले होते. असं असतानाही प्रशासनाला सुरक्षेविषयी गांभीर्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. संपूर्ण देशाला ज्यानं हादरवलं त्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यामध्ये 300हून अधिक नागरिक, पोलीस अधिकारी यांनी आपले जीव गमावले. या हल्ल्यानंतर ताबडतोब सुरक्षा यंत्रणा जागी झाली. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर, सामान तपासण्याचं स्कॅनर लावण्यात आलं. मात्र आज 14 वर्षानंतर परिस्थिती पाहिली तर यापैकी कोणतीही सुरक्षा यंत्रणा वापरलीच जात नाहीये. CSMTवर प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना त्यांची बॅग आणि साहित्य स्कॅन करण्याकरता पोलिसांकडून सांगितलं जात नाही. पोलिसांच्या उपस्थितीत कुणीही कुठेही बॅग घेऊन जाताना दिसतात. मात्र पोलीस कुणालाही हटकत नाहीत. नाही, कधीच चेकिंग होत नाही. आम्ही AC मधनं प्रवास करतो. AC मध्ये खूप गर्दी असते. थोडं सिक्युरिटी वाढवायला पाहिजे, लेडीजची सुद्धा. देखिए, एक तो चेकिंग की व्यवस्था होनी चाहिए सब जगह और हमारे नागरिकों को भी पुलिस को पूरा सहयोग करना चाहिए. और साथ में मैं ये भी चाहता हूं कि नागरिक लोग भी थोड़ा जागरूक रहें और ऐसी कोई संदिग्ध स्थिति दिखती है तो पुलिस प्रशासन को सूचित करना चाहिए. सरकार से यही अनुरोध है कि हमारा जो इंटेलिजेंस है उसको इस तरह से बराबर रखना है कि ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति ना हो सके. सुरक्षा यंत्रणेचं हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. या ठिकाणी प्रवासी आणि पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. मात्र सुरक्षेबाबतचा हा बेजबाबदारपणा धोका वाढवणारा असल्याचं स्पष्ट होत आहे. सिक्योरिटी चेक्स होने चाहिए जो नहीं हो रहे हैं यहाँ पे बाय द सिक्योरिटी डिपार्टमेंट ओनली. सो जेन्युइनली इट शुड बी चेक थोरली ऑन अ रैंडम बेसिस पे हो तो ज़्यादा बेहतर रहेगा फॉर द सिटीजन्स एंड टू यू कैन से कोई अनएक्सपेक्टेड कोई घटना होने के संभावना को हम रोक सकते हैं आगे चल के. मुंबईवर झालेला हल्ला ही देशाची भळभळती जखम आहे. ही जखम कधीच भरून निघणार नाही. मात्र पुन्हा तशी पुनरावृत्ती व्हायला नको ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यामुळेच
सुरक्षा यंत्रणांनीही कायम सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. गुवाहाटी दौरा आणि राज्यातलं राजकारण नागरिकांच्या परिचयाचं झालंय. मागील वेळी गुवाहाटी दौऱ्यामध्ये मोठ्या संख्येनं आमदार सहभागी झाले होते. परिणामी राज्यात सत्तांतर झालं होतं. यावेळीही गुवाहाटीवरून परतताना आमच्यासोबत जास्त लोक असतील असा दावा उदय सामंत यांनी केलाय. तर तुमच्या आमदारांच्या नाराजीकडे लक्ष द्या असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. गुवाहाटी दौरा बाळासाहेबांची शिवसेना हे आता समीकरणच झालंय. मागील दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंची साथ सोडून 40 आमदार गुवाहाटी दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळीही सगळे आमदार गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळीही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय. ज्यावेळी आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळी त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलेलं होतं आणि एखादी चांगली गोष्ट घडल्यानंतर परत त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु या कामाख्याला जात असताना काही मंत्री आणि आमदार देखील गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. त्यांची कारणं काय सर? कारण की अनेक चर्चांना उधाण आहे. चर्चांना काही उदाहरण असू दे, आम्ही सगळे एक संघ आहोत. येताना कदाचित आमच्याबरोबर जास्त लोक देखील असतील. उदय सामंत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोणते आमदार गुवाहाटीला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर अंबादास दानवेंनी उदय सामंतांच्या दाव्याचा समाचार घेतला. तर जे तुमचे तेवढे तर पूर्ण घेऊन जा, मग यायचा विचार करा असं माझं त्यांना सांगणं आहे. जे तुमचे जेवढे होते 50 तेवढे तर सोबत घेऊन जा. तेवढेच आले का ते बघा आणि मग नवीन येणाऱ्याचा विचार करा. माझं त्यांना सांगणं आहे सामंतांना की जे गेले नाही ते पूर्ण तर घेऊन जा, किमान येण्याचे वाढण्याचा कशाला विचार करता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातला राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार राजकीय प्रहार करतायत. कोणताही मुद्दा त्यांना राजकारणासाठी पुरेसा असतो. आता गुवाहाटी दौऱ्यावरून परतताना बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आमदार वाढतात का हा फक्त राजकीय दावा ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. काही मंत्री आणि आमदार नाराज असल्याचा दावा विरोधकांनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या दाव्याचं खंडन केलंय. पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. गुवाहाटी दौऱ्यावरून रंगलं राजकारण. बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाराजी, विरोधकांची शिंदे समर्थकांवर टीका, सत्ताधाऱ्यांचा जोरदार पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाचे आमदार खासदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर गेल्यामुळे राजकारण तापलंय. त्याला कारण ठरली आहे काही मंत्री आणि आमदारांची या दौऱ्यातली गैरहजेरी. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. तसंच आमदार अनिल बाबर आणि संजय गायकवाडही या दौऱ्यात अनुपस्थित आहेत. आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाराजी असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. नाराजी तर सगळीकडेच आहे ना. नाराजी जर नसते तर आता पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, दिल्ली परवानगी देत नाही. विरोधकांच्या या आरोपांचं सत्ताधाऱ्यांकडून खंडन करण्यात आलंय. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण गुवाहाटी दौऱ्यात सहभागी झालो नाही असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. 1 जानेवारीच्या फेस्टिवलची तयारीसाठी मी सिल्लोडला चाललो आणि माझ्याकडे 1 तारखेला कृषी प्रदर्शन आहे. त्याच्यासाठी काही लोकांना बोलवलंय, अधिकाऱ्यांना बोलवलंय, बाकीचे काम आहे. याच्यामध्ये कुठेही कोणताही आमच्या आमदाराची, मंत्र्याची नाराजगी नाही. शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांची कोणतीही नाराजी नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. प्रत्येक जण आपल्या सवडीने येत असतो. अचानक हा दौरा ठरलेला होता. आसामच्या मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिलेलं होतं. प्रत्येकाला ती वेळ सोयीची असेल असं नाही. आम्हाला सुद्धा परवाच्या दिवशी कळलं. आमचे सुद्धा आजचे कार्यक्रम होते, सगळे कार्यक्रम रद्द करायला लागले आणि आम्ही जातो.
खरं तर यापूर्वीही गुवाहाटी दौऱ्यावरून राज्यात बरंच राजकारण झालं होतं. आता सत्तांतरानंतरच्या गुवाहाटी दौऱ्यावरूनही अशाच प्रकारचं राजकारण रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले. पण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात येतं, अगदी तसंच काहीसं गुवाहाटीत देखील घडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचं गुवाहाटीत कसं स्वागत करण्यात आलं, जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं. गुवाहाटी विमानतळावर रेड कार्पेट, शहरात रस्त्याच्या कडेला बॅनरबाजी. गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत. आसाम सरकारकडून व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं गुवाहाटीत झालेलं हे जंगी स्वागत. एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार आणि भाजपचे 2 नेते गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. कामाख्या देवीचं दर्शन घेत सत्ताधाऱ्यांनी 5 महिन्यांपूर्वी केलेला नवस फेडला. एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यासाठी आसाम सरकारनं जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळालं. गुवाहाटी विमानतळावर आसाम राज्य शिष्टाचार विभागानं चोख तयारी केली. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी जशी व्हीव्हीआयपी रेड कार्पेट तयारी असते, तसंच रेड कार्पेट आसाम राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अंथरण्यात आलं. मुख्यमंत्री गुवाहाटीत येण्याआधीच त्यांच्या स्वागतासाठी गुवाहाटी शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले होते. त्याचवेळी गुवाहाटीत सुद्धा एकनाथ शिंदेंची क्रेज दिसली. विमानतळाबाहेर एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी काही आसामी तरुण एकनाथ शिंदेंच्या फोटोंचे फलक झळकावत घोषणाबाजी करताना दिसले. हमारे कामाख्या मंदिर में आ रहे हैं हम लोग सारे, यहाँ पे उनके वेलकम के लिए खड़े हैं. यहाँ पे हमें बहुत अच्छा लग रहा है कि महाराष्ट्र से कामाख्या मंदिर के दर्शन करने के लिए आ रहे हैं. हमें बहुत खुशी हो रही है. मुख्यमंत्री, मैं बार बार बोल रहा हूँ, केवल ये मुख्यमंत्री नहीं है, जो भी हो, जो हिंदुत्व के लिए खड़ा होगा हम उनके लिए खड़ा होंगे. और बड़े प्रेम से बोलते हैं जय श्री राम. वो हिंदुत्व के लिए लड़ रहे हैं, सो हमारा वही है. हमारा स्लोगन ही है कि हिंदुत्व की जो हमारे हिंदुत्व की धर्म के लिए लड़ रहे हैं, हम उनके साथ हैं, साथ रहेंगे सर. गुवाहाटीत झालेल्या या जोरदार स्वागतानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आसाम सरकार आणि जनतेचे आभार मानले. तसंच कामाख्या देवीचं दर्शन घेत महाराष्ट्र सुखी राहावा अशी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांनी 3 मंत्री स्वागताला पाठवले होते. मुख्यमंत्री आणि आमची भेट होईल, त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्री महोदय आणि आसाम सरकारला मी धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. त्यांचं खूप सहकार्य आहे आणि माँ कामाख्या देवी तर त्यांच्याच आसाममध्ये आहे. त्यामुळे माँ कामाख्याच्या आशीर्वादामुळे या आसाममधल्या जनतेला देखील खुशहाली मिळेल, सुख, समाधान, समृद्धी, आनंद मिळेल. माँ कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यावरचं अरिष्ट, संकट सगळं दूर व्हावं आणि जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यदायी त्यांचं जीवन व्हावं. मला वाटतं सगळं माँ कामाख्या देवी आणि याच्या आशीर्वादाने होतंय. एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा करत कामाख्या देवीचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यामुळे 5 महिन्यांपूर्वीच्या सत्ता संघर्षात केंद्रस्थानी असलेलं गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. गुवाहाटीहून विशाल पाटील आणि उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याचा अवमान होत असतानाही सरकार का गप्प आहे, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. राऊतांचा हल्लाबोल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार पलटवार केला. खासदार संजय राऊतांनी त्यांचा दांडपट्टा पुन्हा सुरू केलाय. यावेळी संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात आंदोलन पेटलं. राजकीय पक्ष आणि संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असंबद्ध बडबड थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये.
महाराष्ट्रातील गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचं वक्तव्य बोम्मईंनी केलं, त्यावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला. मात्र राज्याच्या अस्मितेवर घाला घातला जात असतानाही सत्ताधारी गप्प असल्यानं संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्यपालांच्या बाबतीत सरकार चुप्प बसलंय, शिवाजी महाराजांचा अपमान करून. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली महाराष्ट्रातून, तरी सरकार तोंड शिवून बसलंय. आणि आता रामदेव बाबासारखे भारतीय जनता पक्षाचे महाप्रचारक हे महिलांविषयी असे अभद्र उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलं आहे. या सरकारची जीभ कुठे गहाण ठेवली आहे का दिल्लीला, एवढंच मला पाहायचं आहे. राज्य सरकारवर दिल्लीचा दबाव असल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला. संजय राऊतांच्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचवेळी स्पष्ट शब्दात भूमिका घेण्यात आली होती याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून दिली. एखादा सुसंस्कृत स्वतःला संपादक म्हणणारा व्यक्ती आणि एखादा खासदार असणारा व्यक्ती दुसऱ्या एका माजी खासदाराला शिवी घालताना कुठची शिवी ठेवली नव्हती, पण त्याच्यावर मात्र कुठचा राजीनामा मागण्याची वेळ येत नाही. आणि ही परिस्थिती महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. तुम्ही काय बोलताय, काय करताय याच्या बाबतीत सर्व लोक बघतायत. तुम्ही आतापर्यंत मला वाटत होतं की तुम्ही कमरेपर्यंतच खोलात गेलाय. मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलनाचा भडका उडालाय. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी आणि बसवराज बोम्मईंच्या वक्तव्यानंतरही आंदोलनाचा वणवा पेटला. महापुरुष आणि महाराष्ट्राच्या नागरिकांची अस्मिता जोडलेली आहे, त्यामुळे नेत्यांनी त्याविषयी काळजी घेतली तर राज्यात शांतता नांदेल, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र तोडण्याच्या विधानानंतर आता महाराष्ट्रातच विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना सुरू झालाय. संजय राऊतांनी बसवराज बोम्मईंच्या सीमावादाच्या विधानामागे भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता महसूल मंत्र्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. सत्ताधारी विरोधकांमध्ये स्क्रिप्टवरून झुंपली. सत्ता काळात सिल्वर ओक वरून स्क्रिप्ट यायचं. राऊतांच्या टीकेला विखे पाटलांचं उत्तर. सीमावादावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून नव्या वादाला तोंड फुटलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यामुळे सीमावाद पेटला. अचानक उफाळून आलेल्या वादामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप शुक्रवारी संजय राऊत यांनी केला. कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अशा प्रकारे बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चाललाय अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. संजय राऊतांनी थेटपणे राज्यपालांचं विधान आणि बोम्मईंनी केलेल्या दाव्यासाठी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सीमावादात भाजपचं स्क्रिप्ट असल्याचा आरोप राऊतांनी केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना प्रत्युत्तर देत पवारांवरही टीकेचे बाण सोडले. आता संजय राऊतांचं मी विधान पाहिलंय, कारण मला आश्चर्य वाटलं, कारण त्यांना स्क्रिप्टचा लिहिणं आणि लिहून दिलेला स्क्रिप्ट वाचण्याचा बराच अनुभव दिसतोय. कारण यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधला सर्व संजय राऊतांचं स्क्रिप्ट हे सिल्वर ओक मधूनच दिलं जात होतं असं पूर्वी चर्चा होती. मला वाटतं त्यांनी स्वतः एकदा त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्क्रिप्ट कोण लिहून देत होतं, कोण लिहितं, मला वाटतं त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही आहे. सीमावादात कुणाची स्क्रिप्ट आहे हे सांगणं अवघड आहे, पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रंगलेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे मात्र राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आता या स्क्रिप्ट वादात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सीमा भागातील नागरिकांच्या असंतोषाचं खापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जत तालुक्याचा विकास केला नाही, त्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सीमा भागातील नाराजीला राष्ट्रवादी जबाबदार. ही 15 वर्षाचं आपलं सरकारचा पाप.
मराठी माणसाच्या नाराजीचं खापर पवारांच्या माथी. या सगळ्या गोष्टीला जबाबदार ही राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. काँग्रेस राष्ट्रवादीनं विकास रोखल्याचा भाजपचा आरोप. कर्नाटक सीमेवरच्या जत, आटपाडी, कवठे महाकाळ या दुष्काळी पट्ट्यात सरकार विरोधात असंतोष आहे. या असंतोषाच्या पोटीच महाराष्ट्रातील स्थानिक लोक कर्नाटकात जाण्याचे इशारे देत आहेत. या असंतोषाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केलाय. या भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यानंच सरकार विरोधात नाराजी वाढल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आज तुम्ही दिंड्या काढायला गेले विदर्भामध्ये, पण हे जे सांगली जिल्ह्यामधले गावं जोडले जातात विदर्भात कर्नाटकामध्ये, याचं बाब कोणाच माती घेणार आपण? मला वाटतं पहिला आपण ही 15 वर्षाचं आपलं सरकारचा बाब आहे. 2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये महाराष्ट्रात होता, त्यावेळी आपल्याला कधी सुचलं नाही आपल्याला. मला वाटतं याचं संपूर्ण या सगळ्या गोष्टीला जबाबदार ही राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. भाजपकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीलाच टार्गेट केलं जात असल्याचा प्रत्यारोप राष्ट्रवादीनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी सीमा भागातल्या गावांचा संदर्भ जोडून काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी किमान महाराष्ट्राचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोकांना कर्नाटक राज्यात का जावं असं वाटतं याचा वरवर अभ्यास करून चालणार नाही. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सीमा भागातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला महाराष्ट्रातच राहावंसं वाटेल अशा उपाययोजना कराव्या लागतील. हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकी संघटना जी आहे ती आक्रमक झाली आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात आंदोलन केलं. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमा प्रश्नी कन्नड रक्षण वेदिके आक्रमक. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेचं आंदोलन. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळणार. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगावात आंदोलन केलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून कन्नड रक्षण वेदिकेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केलं. आक्रमक कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी जत, अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा केल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. बोम्मईंच्या त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. बोम्मईंविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. तसंच यावरून राज्यात राजकारण तापलंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सीमा प्रश्न सामोपचारानं सोडवण्याचं आवाहन केलंय. सीमावादावरून आंदोलनाचं लोण आता कर्नाटकातही पोहोचलंय. कन्नड रक्षण वेदिकेनं आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळात बेळगावातील मराठी भाषिक आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीत असतानाच उद्धव ठाकरेंनी चिखलीत सभा घेतली. उद्धव ठाकरेंच्या याच सभेवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. सत्तारांच्या याच टीकेचा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत जोरदार समाचार घेतला. त्यामुळं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या सभेवरून सत्तारांचे वार. भर सभेत ठाकरेंचे सत्तारांवर प्रहार. अब्दुल कट्टार मी मुद्दामून बोलतोय. सत्तारांचा थेट गटार म्हणून उल्लेख. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व नाही, हे बाळासाहेबांचे विचार हे असले फालतू आणि सडके विचार बाळासाहेबांचे नव्हते. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली.
सत्तांतराच्या नंतर मुंबईबाहेर पहिल्यांदाच बुलढाण्याच्या चिखलीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पण उद्धव ठाकरे यांच्या या सभेवरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मात्र त्यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केलाय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सभेवरून ठाकरे यांना चिमटा काढला. सर्व नेत्यांनी बाहेर जायला पाहिजे, लोकांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे आणि खरं म्हणजे त्यांनी त्याचा सर्व पश्चाताप होत असेल त्यांना आपल्याकडून इतके 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार काऊन फुटले, त्याचं मूल्यमापन करणं आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण एक बारीकाईची काय चुकलं त्यांचा त्याचा अभ्यास करायला चालले असेल मला असं वाटतंय. पण हेच काम पहिले झालं असता तर इतकी वाईट परिस्थिती आली नसती. पण अब्दुल सत्तार यांच्या या टीकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अक्षरशः तुटून पडले. वाटतं हे अब्दुल सत्तार उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा व्हावी म्हणून 4 वेळेस त्यांच्या समोर लोटांगण घालत होते, नाही तर माझा पराभव होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत होते. होईल ना होईल त्याच्यात मी जात नाही, परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा मिळावी म्हणून मला असं वाटतं, मला आजही तो प्रसंग आठवतो की मोठ्या मुश्किलीनं उद्धवजींचा दौरा बदलून सिल्लोडला सभा घेतली होती आणि तेच आज नमक हरामपणा करून उद्धवजी ठाकरे साहेबाविषयी बोलतात. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काही या विषयात बोलता नाही येणार. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर वार करत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सत्तार यांच्यावर जोरदार प्रहार केला. अब्दुल गट्टार, मी मुद्दामून बोलतोय, हे नुसतं आता सोडून देण्याची वेळ नाहीये. त्यांनी सुप्रिया सुळेचा अपमान केला, ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही टीका करा, पण शिवी देता. मी मुख्यमंत्री असतो तर कोणी जरी महिलेचा अपमान केला असतं तर लात मारून घालून दिला असता, जसं मी एकाला घालून दिला होता. उद्धव ठाकरे यांनी चिखलीतल्या सभेत शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ले चढवले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापासून पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्याचा त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटणार हे निश्चित. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेतला संघर्ष तापायला एक नवा मुद्दा मिळालाय. चिखलीमधून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या सिनेमात बाबूची भूमिका साकारलेल्या प्रियांशू क्षत्रियला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. एका घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात प्रियांशूचं नाव समोर आलं आणि घरफोडीचा उलगडा झाला. अमिताभ बच्चन यांच्या झुंड सिनेमात बाबूची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रियला चोरी प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीत घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 75,000 दागिने लंपास केले. या प्रकरणाच्या तपासात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग उघड झाला. अंकुश उर्फ डोडा भीमराव परतेकी, इसकी एज 18 ईयर और ये मेकोसाबाग का रहने वाला था. उसके तपास में और 2 आरोपी निष्पन्न हुए. उसमें से एक हर्ष उर्फ भूरिया सुभाष खांडेकर, इसकी एज 21, ये भी मेकोसाबाग, और दूसरा प्रियांशु उर्फ रवि क्षेत्री बाबू छपरी, इसकी एज है 19 साल, और ये 2 आरोपी उसके बाद निष्पन्न हुए हैं. पोलीस मागावर असल्याचं कळताच बाबू फरार झाला. मात्र पोलिसांनी गड्डी गोदाम परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. तसंच त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. बाबूच्या चौकशीत आणखीही काही घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ये नशा करने के आदीन है, तीनों चारों दोस्त मिलकर नशा करते हैं, और जो छोटे मोटे चोरियां हैं ये चोरी करके अपने शौक पूरे करते हैं. प्रियांशूला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. व्यसनामुळे तो चोऱ्या करू लागल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. खरं तर झुंड सिनेमामुळे प्रियांशू प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र व्यसनामुळे त्याला आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.